साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। अक्षता सोहळ्याचा बस्ता बांधला, होमासाठी 21 वनौषधीची खरेदी। 4 दिवसावर येऊन ठेपलेल्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वराच्या अक्षता सोहळ्यासह इतर विधीसाठी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या निवडक सदस्यांनी बस्ता बांधला। चाटी गल्लीतील RS मोगले यांच्या दुकानात रेशीम साडीसह इतर वस्त्राची खरेदी करण्यात आली। होम विधीसाठी 21 वनौषधीची खरेदी करण्यात आली। पंच कमिटीचे सदस्य मिलिंद थोबडे, नीलकंठप्पा कोनापुरे, विश्वनाथ लंबा, सोमशंकर देशमुख, सिद्धेश्वर बमणी, सुधीर देशमुख, प्रभुराज मैदर्गीकर हे सायंकाळी मोगले यांच्या दुकानात दाखल झाले। मोगले परिवारातील सदस्यांनी या मंडळाचे स्वागत केले। बस्त्यावेळी रेशीम साडी, 4 रेशीम वस्त्र, लिंग वस्त्र आदी खरेदी करण्यात आले। एका पांढऱ्या कापडात बस्ता बांधण्यात आले। त्याचे विधिवत पूजा करून तो बस्ता ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला। यावेळी सिद्धाराम पाचापुरे, वेदमूर्ती, चिदानंद शास्त्री हिरेमठ, शरणप्पा नंदगावकर, चंदन पाचापुरे, केदार येळदरी, दीपक येळदरी, अनिल नाईक आदींची उपस्थिती होती। सिद्धरामेश्वराच्या यात्रेचे धार्मिक विधी येत्या 11 तारखेपासून सुरुवात होणार आहे। प्रत्यक्ष यात्रेला यंदा 13 जानेवारीपासून त्याला आपण पहिली काठी म्हणतो, 14 जानेवारी रोजी अक्षता समारंभ, 15 जानेवारीला होमविधी आणि 16 जानेवारीला शोभेच्या दारुकामाने यात्रेची सांगता आणि 17 तारखेला कप्पडकळी हे सगळे धार्मिक विधी गेल्या 800-900 वर्षापासून जी शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेची परंपरा चालू आहे, त्या यात्रेमध्ये जसं सिद्धरामेश्वराच्या लग्न सोहळ्याकरता बस्ता बांधणे ज्याला म्हणतो, त्याचा आज कार्यक्रम किंवा त्याची सामानाची खरेदी ही सालाबादप्रमाणे यंदा देखील श्री मोगले यांच्या दुकानातून सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सर्व सदस्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून केलेले आहे। आपण आता पाहिलेलंच आहे की या खरेदीमध्ये यात्रेमध्ये जो अक्षताचा सोहळा होतो, त्या अक्षताच्या सोहळ्याचं जे संमती वाचन करतात ते शेटे, ते संमती ज्याच्यामध्ये ठेवतात ते वस्त्र, त्याची खरेदी, त्याचप्रमाणे त्यांना नेसायला द्यायचं जे उपरणं आहे त्या उपरणाची खरेदी, दुसऱ्या दिवशी होमविधी करता लागणारे साडी असेल, चोळीखण असेल त्याची खरेदी इत्यादी साहित्य आज रोजी या मोगले बंधूंच्या दुकानातून शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेनिमित्त पंच कमिटीने या ठिकाणी उपस्थित राहून सालाबादप्रमाणे आज रोजी केलेली आहे।